नमस्कार. एबीपी 24 तास मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. श्री संत सोपान काका महाराज यांचा पालखी सोहळा हा 23 जून रोजी सासवड या ठिकाणावरून प्रस्थान ठेवणार आहे. याच्यामध्ये हा पालखी सोहळा 23 जूनला दैनंदिन कार्यक्रम सर्व उरकून साधारणतः 11च्या आसपास हा पालखी सोहळा प्रस्थान ठेवेल. त्यानंतर हा पालखी सोहळा पहिल्या दिवशी पांगारे या ठिकाणी मुक्कामी असतो. तर हा पालखी सोहळा हा भव्य दिव्य हा पालखी सोहळा 5 जुलै रोजी वाखरी या ठिकाणी मुक्कामी असणार आहे आणि पंढरपूरमध्ये हा पालखी सोहळा पोहोचेल. या पालखी सोहळ्याच्या दैनंदिन जे कार्यक्रम आहेत, जसा जे मुक्काम आहेत दैनंदिन, ते आपण पुढे या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा. पालखी सोहळा हा 23 जून 2025 रोजी सासवड येथील देऊळवाड्यातून सकाळी 11 वाजता प्रस्थान ठेवेल. पिंपळे मार्गे पांगारे येथे हा सोहळा मुक्कामी जात असतो. 24 जून रोजी पालखी ही परिंचे मार्गे मांडकी येथील भैरवनाथ मंदिरामध्ये मुक्कामी असणार आहे. 25 जून रोजी जेऊर मार्गे निंबूत येथील विठ्ठल मंदिरामध्ये मुक्कामी असणार आहे. 26 जून रोजी हा पालखी सोहळा निंबूत येथून निघून वाघळवाडीला दुपारच्या विसाव्यासाठी जाणार आहे. यानंतर हा विसावा उरकल्यानंतर श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्वर नगर या ठिकाणी रात्रीच्या मुक्कामासाठी हा पालखी सोहळा पोहोचेल. दिनांक 27 जून रोजी पालखी सोहळा करंजे पूल सोरटेवाडी वडगाव निंबाळकर मार्गे रात्रीच्या मुक्कामासाठी पोरळे बुद्रुक येथे पोहोचेल. 28 जून रोजी पालखी सोहळा कोऱ्हळे येथून निघून कठीण पूल मार्गे पंधारे येथे दुपारचा विसावा करून हनुमानवाडी, माळेगाव बुद्रुक, शारदानगर मार्गे बारामती येथील शारदा प्रांगणामध्ये मुक्कामी असणार आहे. 29 जून रोजी पालखी पिंपळी मार्गे दुपारचा विसावा करून भवानीनगर येथे येईल. त्यानंतर संसर मार्गे पालखी लासुर्णे येथे मुक्कामासाठी पोहोचेल. 30 जून रोजी लालपुरी, काळंब, निमसाखर मार्गे निरवांगी येथे रात्रीच्या मुक्कामासाठी पोहोचेल. 1 जुलै रोजी पालखीचा मुक्काम हा अकलूज येथे होईल. त्यानंतर 2 जुलै रोजी पालखी ही बाबीरपूल, म्हाळुंगे सकाळच्या विसाव्यासाठी, श्रीपूर दुपारच्या विसाव्यासाठी, बोरगाव, माळखंबी मार्गे बोंडले येथे रात्रीच्या मुक्कामासाठी पोहोचेल. 3 जुलै रोजी बोंडले येथून दुपारी पालखी मार्गस्थ होईल, विसावा टप्पा होईल. त्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत सोपान काका महाराज यांचा बंधुभेट सोहळा होईल. यानंतर रात्रीच्या मुक्कामासाठी बंडी शेवगाव येथे पालखी मुक्कामी जाईल. 4 जुलै रोजी पालखी सोहळा हा वाखरी येथे पोहोचेल. वाखरी येथे उभे रिंगण होणार आहे. 5 जुलै रोजी हाच पालखी सोहळा पंढरपूर मुक्कामी जाईल. पंढरपूर येथील पालखीचा मुक्काम ग्रामप्रदक्षिणा होईल. या मार्गावरील तांबड्या मारुती नजीक श्री संत सोपान काका महाराज पालखी मंडपात राहील. पंढरपूर येथील 5 दिवसाच्या मुक्कामानंतर काला झाल्यानंतर दिनांक 10 जुलै रोजी दुपारी 1 वाजता पालखी परतीचा प्रवास सुरू करेल व सासवड येथील मंदिरामध्ये 16 जुलै 2025 रोजी हा पालखी सोहळा पोहोचणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. धन्यवाद. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक,